आपण लास्ट प्रॅक्टिकलमध्ये 2D ऑब्जेक्ट काढले होते, ते 3 नंबरचं प्रॅक्टिकल होतं. तर कॅडचं आपण आज चौथं प्रॅक्टिकल बघणार आहे. चौथं प्रॅक्टिकलचं टायटल दिलेलं आहे बघा सिलेबसमध्ये, ड्रॉ द कॉम्प्लेक्स 2D ऑब्जेक्ट लाईक कपलिंग स्लॅश जॉईंट्स. म्हणजे काय की तुम्हाला एक 2D ड्रॉइंग काढायचं आहे, कॉम्प्लेक्स काढायचे आहे तुम्ही. सपोज म्हणजे एखादं नाही का ज्याच्यामध्ये मल्टिपल कमांड आणि कॉम्प्लेक्स ड्रॉइंग आहे ते ड्रॉ करायचं. तर बघा त्याचे जे लर्निंग आउटकम्स आहे ते बघा काय काय दिलेले. यूज द बेसिक कमांड इन कॅड सॉफ्टवेअर, ड्रॉ द 2D एंटिटीज इन कॅड सॉफ्टवेअर यूजिंग ड्रॉ, एडिट, मॉडिफाय कमांड्स, अप्लाय डायमेन्शन, राईट टेक्स्ट ऑन 2D जॉमेट्रिक एंटिटीज. म्हणजे काय टेक्स्ट वगैरे टेक्स्ट कमांड यूज करायची आहे. त्याच्यानंतरनं ज्या बेसिक 2Dच्या कमांड आहे 2D एंटिटीज त्या यूज करायच्या आणि बेसिक कमांड वापरायचे. असं याचे लर्निंग आउटकम बघा. तर आपल्याला काय करायचं, कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं आहे. तर कॉम्प्लेक्स ऑब्जेक्ट म्हणून आपण काय करू, आता इथं हे जी लिव्हर आहे हे आपण ड्रॉ करू. बघा आता हे लिव्हरचं ड्रॉइंग कॉम्प्लेक्सच आहे. तर ठीक आहे, आपण हे आता ड्रॉ करू. बघा तर ऑटोकॅड ओपन करायचं. तुम्ही न्यू फाईल घेऊन ते करायचं. आता मी इथं ऑटोकॅडमध्ये ऑलरेडी इथं बघा प्रॅक्टिकल नंबर 4चा ऑलरेडी तर मी टेक्स्टमध्ये ॲड केलं बघा. त्याचं लर्निंग लॅबोरेटरी लर्निंग आउटकम्स आणि त्याचं टायटल वगैरे मी इथं लिहिलेलं बघा. हे टेम्पलेट आहे. आता या टेम्पलेटमध्ये आपण इथं बाहेर साईडला ड्रॉ करायला स्टार्ट करू आणि नंतर ड्रॉ केल्यानंतर आपण ते टेम्पलेटमध्ये मूव्ह करू. ठीक आहे. तर आता बघा सगळ्यात पहिले याच्यामध्ये बघा इथं हा जो रेडियस दिला आहे बघा, तर हा जो दिलेला आहे याचं किती आहे 19 आणि यांचं सेंटरचं डिस्टन्स दिलेलं आहे 28 आणि इथं याचा रेडियस दिलेला आहे 12 आणि हा 19च्या हाफ किती होतं 9 दुने 18 म्हणजे 9.5 एक सर्कल ड्रॉ करायचं पहिले. इथे एक सर्कल ड्रॉ करू आपण. थोडंसं याच्यापासून दूर घ्या. 9.5 ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे सर्कल आहे त्याचं रेडियस 12 आहे, पण त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे 22. आता बघा सेंटरचं डिस्टन्स आपण त्या सेंटरवरती जर ड्रॉ करायचं, पहिले इथं या सर्कलच्या सेंटरवरती क्लिक करायचं. तिथं बघा ऑटोमॅटिक सेंटर पॉईंट येतो. त्याच्यानंतर सेंटर पॉईंट आल्यानंतर जस्ट माऊस काय करायचं मूव्ह करायचा राईट साईडला. तर बघा इथं डिस्टन्स येत राहत तिथं 28 टाकायचं आणि एंटर करायचं. बघा 28वरती ऑटोमॅटिक घेतलं. नंतर 12 mm एंटर करायचं. हे 2 सर्कल झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथलं हे जे डिस्टन्स दिलेलं आहे ते किती 14 दिलेलं आहे बरोबर. तर मग आता काय करायचं बघा, इथं लाईन कमांड घ्यायची. लाईन कमांड घेतल्यानंतर बघा इथून स्टार्ट करायचं आणि 14 एंटर करायचं. बघा तिथं आता माझं अर्थ ऑप्शन बंद होतं त्याच्यामुळे ती लाईन तिरकी आली. तर इथं अर्थ ऑप्शन असतं ते अर्थ ऑन करायचं. नेक्स्ट इथून 14 एंटर ठीक आहे. त्याच्यानंतर सिमिलर लाईन बॉटम साईडला पण ड्रॉ करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं हा जो दिलेला आहे याच्यापासून काय आहे की स्ट्रेटमध्ये लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं आपण जे 14 घेतलेलं आहे इथपासून वरती एक लाईन ड्रॉ करायची आणि इथं पण बॉटम साईडला लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. आणि हे जे एक्स्ट्रा झालेलं याला ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे. आता बघा इथं रेडियस दिलेलं आहे R3
बट ॲक्च्युली इथं R3 बसत नाही, म्हणजे नाही तर तुम्ही बघा घेऊन बघू आपण इथं, तर ते डायमेन्शन चुकलेलं आहे. बघा रेडियस टाकू आपण 3, एंटर करू आणि हे जर सिलेक्ट केलं तर इथे हे वरती जातं. तर तो काय करायचा आपल्याला कमी करायचा आहे. तर हा जो दिलेला आहे आपण, हा बघा हा कितीचा आहे, 2चा आहे. तर ठीक आहे, आपण इथं 2चा रेडियस ड्रॉ करू. फिलेट कमांडवरती क्लिक करायचं, हे आणि हे पहिले इथं रेडियस टाकायची 2 आणि क्लिक करायचं. ठीक आहे, नेक्स्ट बघा हे जे एक्स्ट्रा राहिलेलं आहे याला ट्रिम करून टाकायचं. आता आपला हा फर्स्ट शेप कंप्लीट झाला. आता बघा ह्याच सर्कलपासून, ह्याच सेंटर पॉईंटपासून इथं 22 रेडियसचं एक सेकंड सर्कल आहे. तर मग काय करायचं, सेकंड 22 रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचं, 22. ठीक आहे, आणि अगेन एक सर्कल आहे बघा, हे पण 22चंच आहे. परत एकदा सर्कल इथं 22. ठीक आहे, आता बघा ह्या पॉईंटपासून आपल्याला टँजंट ड्रॉ करायची ह्या पॉईंटपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट परत ह्या पॉईंटपासून. ठीक आहे, आता हे सेंटरचं जे आहे ट्रिम करून टाका. बघा आता हा शेप कंप्लीट झाला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथून 108 डिस्टन्सवरती काय 2 सर्कल आहे. तर पहिलं सर्कल जे आहे ते कितीचं आहे, सर्कलचे डायमेन्शन बघा, एक सर्कल दिलेलं आहे इथं 28.52 आणि 28.57. तर बघा हे रिमर ऑपरेशन आहे. रिमरमध्ये काय आहे की होलची जी साईज राहते जी बेसिक साईजपेक्षा जास्त मोठी होती, म्हणजे त्याचा प्लस साईडला टॉलरन्स असतो. तर इथं त्यांनी मिनिमम आणि मॅक्सिमम टॉलरन्स दिलेला आहे. तर आपण आता काय करायचं, 28.5चं सर्कल ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा दुसरं जे सर्कल दिलेलं आहे त्याचं किती दिलेलं आहे, त्याचं दिलेलं आहे डायमीटर 50 आणि याचं दिलेलं आहे डायमीटर 28.5. मग बघा आता इथून या सेंटर पॉईंटपासून बघा डिस्टन्स किती, 108 आहे बरोबर. ह्या साईडला कर्सर मूव्ह करायचं जस्ट बघा, त्याच्यानंतर 108 एंटर करायचं आणि 108वरती इथं बघा पहिले काय करायचं, 50 डायमीटर आहे म्हणजे 25 रेडियस असलेलं एक सर्कल ड्रॉ करायचं आणि सेकंड 28.5 डायमीटर असलेलं एक सर्कल ड्रॉ करायचं, 28.5. ठीक आहे, ही 2 सर्कल ड्रॉ केले आपण. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं बघा हे जे दिलेलं आहे तर याचं इथं अँगल दिलेलं आहे बघा त्यांनी, अँगल किती 45 डिग्री बरोबर. आपण काय करू, आता हे सिमेट्रिक ड्रॉइंग आहे दोन्ही बाजूला ॲक्सिसच्या अबाउट. तर पहिले इकडचा पार्ट ड्रॉ करू आणि त्याला काय करू, मिरर करून घेऊ. तर बघा इथं एक 38चं सर्कल पण दिलेलं, 38 रेडियस असलेलं सर्कल दिलेलं आहे, ते नंतर ड्रॉ करू आपण. पहिले बघा आता इथं एक 45 डिग्रीवरती एक लाईन ड्रॉ करायची सेंटर पॉईंटपासून. बघा ऑर्थो मोड बंद करा, नाही तर अँगलमध्ये लाईन यायची नाही. आणि टॅब दाबायचं 45 एंटर. ठीक आहे, आता बघा याचं हे जे डिस्टन्स दिलेलं आहे, हे डिस्टन्स बघा किती दिलं आहे, तर ते दिलेलं आहे 58 बरोबर. तर 58 डिस्टन्सवरती आपल्याला काय करावं लागेल, एक लाईन ड्रॉ करावं लागेल. तर मग आपण काय करायचं, ही जी लाईन आहे डिलीट करू एक मिनटं. सेंटर पॉईंटपासून 58 टॅब 45. ठीक आहे, आता हा आला, हा सेंटरचा पॉईंट आला राईट, इथला हा पॉईंट, कारण की ह्या पॉईंटचं आणि ह्या पॉईंटचं डिस्टन्स सेम दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे जे डिस्टन्स दिलेलं आहे याचं, तर हे डिस्टन्स किती दिलं आहे आपल्याला, बघा इथं रेडियस किती दिलेलं आहे 10. तर म्हणजे हे डिस्टन्स किती राहील 20 राहील बरोबर.
तर मग काय करायचं, हा जो पॉईंट आहे का, या पॉईंटपासून परत पुढं 10 mm ची लाईन ड्रॉ करायची आणि त्याच्यानंतर ना ही जी लाईन आहे हिला ट्रिम करून टाकायचं. नंतर ना नेक्स्ट बघा, या साईडला परत 10 mm ची लाईन ड्रॉ करायची व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये. बघा आता हे रेडियस जर 10 असेल, इथं 5 दिलेलं आहे, तर मग इथं वरती 5 mm एंटर करायचं. त्याच्यानंतर ना परत एकदा इथून बघा, इथं आता अँगल ॲडजस्ट करावं लागेल. करेक्ट 135 डिग्री आलं पाहिजे. 135 जर नाही आलं तर ते चुकलेलं आहे. बघा इथं अँगल चुकला आहे. हे बघा 94 आलं आहे, तर 90 डिग्री पाहिजे. ठीक आहे, तर ही लाईन आपण ट्रिम करू आणि सेकंड अगेन लाईन ड्रॉ करू. इथं किती पाहिजे, 5 टॅब 135 एंटर. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, आणि इथं आपल्याला आता सर्कल ड्रॉ करायचं आहे. बघा हेच टाकायचं 20. त्याच्यानंतर ना हे जे काही ट्रिम करायचं. ठीक आहे, आता बघा आपला हा पार्ट कंप्लीट झाला. त्याच्यानंतर ना नेक्स्ट काय करायचं, इथं आता हे जो सर्कल आहे हा किती 38चा आहे. त्याच्या पहिले बघा याचा R90 दिलेला आहे. ठीक आहे, तर मग काय करायचं, टँजंट सर्कल यूज करायचं. बघा इथं जायचं, टँजंट फर्स्ट टँजंट सेकंड टँजंट आणि त्याचं रेडियस किती दिलेलं आहे 90. ठीक आहे, 90 एंटर करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा हे जे एक्स्ट्रा आहे याला ट्रिम करायचं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता इथं सर्कल दिलेलं आहे 38चं, मग 38चं एक सर्कल ड्रॉ करायचं. 38 काय त्याचं डायमीटर आहे, नाही रेडियस. ठीक आहे, आपण रेडियस सेंटर सर्कल घेऊ आणि त्याचं रेडियस किती 38. ठीक आहे, 38 नंतर नेक्स्ट बघा इथे एक सर्कल ड्रॉ करायचं. ते याला पण टँजंट पाहिजे आणि याला पण टँजंट पाहिजे आणि रेडियस किती पाहिजे 12 पाहिजे. तर मग टँजंट फर्स्ट टँजंट सेकंड टँजंट रेडियस टाकायचं 12. फर्स्ट टँजंट सेकंड टँजंट आणि 12. ठीक आहे, अशा प्रकारे ते सर्कल आलं, याला ट्रिम करायचं आणि हे इकडं पण ट्रिम करून घ्यायचं. आता बघा इथं एक सेंटरला एक लाईन ड्रॉ करू आपण आणि त्याला काय करू, सिमेट्रिक करून घेऊ. सिमेट्रिक म्हणजेच मिरर करू. तर इथे एक सेंटरला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. परत अर्थ मोड ऑन करायचं. बघा आता हे खालची साईडचं आपण ट्रिम करून घेऊ. यांना सिलेक्ट करायचं आणि याला मिरर कमांडनी मिरर करून घ्यायचं. बघा या लाईनच्या अबाउट काय करायचं, इथं मिरर करायचं, नो म्हणायचं. एक मिनिट बघा इथं लाईन सिलेक्ट नाही झालं, कंट्रोल Z करा. एक
मिरर आणि या सेंटर पॉईंटच्या अबोट्याला काय करायचं, मिरर करायचं, इथं नो म्हणायचं बघा. त्याच्यानंतर ना ऑटोमॅटिक या साईडला आपला ड्रॉइंग आलं आहे. आता बघा आपला हा शेप कंप्लीट झाला, हा शेप पण कंप्लीट झाला. आता इथं की वे राहिला ड्रॉ करायचा, तो आपण लास्टला करू. आता बघा इथं एक सर्कल दिलेलं आहे, याचं रेडियस किती आहे, 32 आहे बघा. याचं रेडियस किती आहे, 32. मग इथं जायचं, रेडियस सर्कल टाकायचं 32. ठीक आहे. मग आता बघा फर्स्ट लाईन बघा इथं टाकायचं टँजंट. आणि परत एकदा इथं टँजंट टाकायचं बघा, दोन्हीला पण टँजंट पाहिजे ना, तर मग याला टँजंट. ठीक आहे. हे झालं आपलं इथलं आहे, म्हणजे ही लाईन झाली बघा, ही टँजंट आहे दोन्हीला पण. त्याच्यानंतर ना बघा हा जो रेडियस दिलेला आहे, हा रेडियस किती दिलेला आहे, 76. आणि हा याला पण टँजंट आहे आणि याला पण टँजंट आहे. ठीक आहे. मग इथं परत एकदा टँजंट रेडियस, ही फर्स्ट टँजंट, सेकंड टँजंट, रेडियस आहे 76, एंटर करायचं. बघा आता इथं काय करावं लागेल, ट्रिम करावं लागेल. हे सगळं काय करायचं, ट्रिम करायचं. तर ही जी सेंटर लाईन हिला आपण काय करू, एक्सटेंड करून घेऊ इकडं. ठीक आहे. मग हे एक्स्ट्राचं जे हे ट्रिम करून टाकायचं. इथं ही लाईन पण नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता याला मिरर करावं लागलं आपल्याला. सिलेक्ट करायचं याला आणि इथं मिरर अबाउट धिस लाईन, नो. ओके. हा शेप आपला कंप्लीट झाला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता काय राहिलं आपलं, त्याचं आता बघा या डायग्राममध्ये एक चुकीलेलं आहे इथं. हे आणि हे ड्रॉइंग काय आहे, सिमेट्रिक आहे, बट इथं यांनी वेगवेगळं डिस्टन्स दिलेलं आहे. तर हे डिस्टन्स काय आहे की ते 58 आहे. ठीक आहे. तर आपण आता इथं की वे ड्रॉ करून घेऊ. की वे ड्रॉ करताना बघा त्याचं की वेचं साईज किती दिलेली आहे, 6.5 त्याची विड्थ दिलेली आहे आणि त्याची जी डेप्थ आहे ती किती आहे, 3.15. म्हणून इथं काय करायचं, 3.15ला व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, 3.15. त्याच्यानंतर 6.3चे हाफ करायचं, 3.15 या साईडला 3.15 आणि इथं वरती मूव करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट परत सिमिलर 3.15 आणि इकडं व्हर्टिकली मूव करायचं, ते ट्रिम करून टाकायचं बाकीचं. याला ट्रिम करू आपण. ठीक आहे. हा झाला की वे. आणि ही जी लाईन आहे हिला डिलीट करू आणि हिला सिंगल लाईनमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथे एक आपल्याला लाईन ड्रॉ करावं लागेल. इथे बघा ही 30 डिग्री पण एक्स्ट्रा डायमेन्शन दिलेलं आहे. हे म्हणजे नाही का, ते नाही ॲक्च्युली या डायग्राममध्ये मिस्टेक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय द्यायचे, डायमेन्शन द्यायचे. ठीक आहे. आपण इथे एक लाईन ड्रॉ करू. या लाईनला काय करायचं, ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. बघा इथं व्हेरियस लाईन आहे, तर यांना काय करायचं, ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर कलर वाटलं चेंज करून घ्या आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे. आता यांच्या प्रॉपर्टीज मॉडिफाय करू शकतो आपण डबल क्लिक करून. इथं प्रॉपर्टीजमध्ये जायचं, ऑप्शन,
ही लाईन पण सिलेक्ट करायची आणि हिला पण ॲक्सिस लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. आपण कलर चेंज करू. बघा आपल्याला हे अँगल शो करायला लागेल. ठीक आहे. आता हे आपलं काय झालेलं आहे, ड्रॉइंग रेडी झालं. तर आपण काय करायचे, डायमेन्शन द्यायचे बघा इथं. तर डायमेन्शन देताना बघा सगळ्यात पहिले डायमेन्शन आपण जसं जसं ड्रॉ केलं तसं तशी डायमेन्शन द्यायची. तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स देऊ आपण पहिले. सेंटर टू हिट आहे सेंटर 108. त्याच्यानंतर ना बघा हे आणि हा जो सेंटर पॉईंट आहे किती आहे 58 बघा. ठीक आहे, आपण इथे देऊ, हे थोडंसं वरती घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा तर आपल्याला सगळे डायमेन्शन द्यायचे. तर पहिले इथं रेडियस, त्याच्यानंतर बघा ही एक रेडियस, $76 आहे. त्याच्यानंतर ही रेडियस 90 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथली ही रेडियस किती 10 आहे बघा. त्याच्यानंतर आणखीन कुठली रेडियस बाकी का, इथे ही छोटीशी रेडियस आहे की. त्याच्यानंतर इथली ही एक रेडियस आहे 32. नेक्स्ट हा जो सर्कल आहे किंवा ह्याचं डिस्टन्स देऊ आपण. जे डिस्टन्स आहे किती आहे 14 आहे. त्याच्यानंतर 19.6. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे सेंटर टू सेंटर डिस्टन्स दिलेलं होतं इथं 28. ठीक आहे. आणखीन कुठलं काही बाकी राहिलं का, अँगल द्यायचं राहिलं बघा इकडं. तर हा जो अँगल आहे हा आणि हा अँगल 45 डिग्री आहे. परत ही एक रेडियस द्यायची बाकी राहिली. ठीक आहे की सगळं डायमेन्शन द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ठीक आहे. हे जे सर्कल आहे यांचे डायमीटर द्यायचे मी इथंच देऊ शकतो की 50 आणि याचं किती होता 38.5. ठीक आहे. तुम्हाला जर इथं तर बघा ते जसं दिलं होतं इथं काय की 28.52 आणि 28.57. तर तसं पण तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही इथं टॉलरन्स पण देऊ शकता त्याला. तर बघा टॉलरन्स जर द्यायचं असेल त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आणि
इथं टाकू शकता डायरेक्ट. $28.5 to $28.57 तर मध्ये डॅश आहे. त्याच्यानंतर ना इथं लिहू शकता रिमर. REAM. ठीक आहे. इथं मध्ये स्पेस द्या आणि इथं बाहेर बघा आपण डायमेन्शन दिलेलं आहे. किंवा इथं तुम्ही % D पण टाकू शकता. % C सिम्बॉल येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपण हे डायमेन्शन थोडं खालच्या बाजूला घेऊ. थोडंसं वेगळं वाटतं ते. ठीक आहे. नंतर ना याला कॉपी करायचं, Ctrl+C आणि इथं पेस्ट करायचं बघा. ठीक आहे. आता बघा इथं टेक्स्ट ॲड करायची. तर टेक्स्ट कमांडवरती क्लिक करायचं. नंतर ना टेक्स्ट घ्यायची. टेक्स्ट नंतर ना बघा ही टेक्स्ट खूप मोठी आहे, तर हिला छोटी पण करू शकता तुम्ही असं. आणि इथं टेक्स्टमध्ये टाकायचं काय नाव आहे त्याचं, फॉर्म रोल लिव्हर. फॉर्म रोल लिव्हर. ठीक आहे. याची तुम्ही इथं जसं MS वर्डमध्ये लँग्वेज आपल्याला चेंज करायची असली तर आपण इथं चेंज करू शकतो. तुम्हाला इथं 2.5 टाकायचं. ठीक आहे. किंवा 0.3. नंतर हे साईज एक्सटेंड करायची. आणि इथं बघा लँग्वेज पण चेंज करू शकता, तुम्हाला जी पाहिजे ती टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. किंवा जसं MS वर्डमध्ये आपण नाही का फॉन्ट वगैरे चेंज करू शकतो. टाइम न्यू रोमन पण टाकू शकता तुम्ही इथं. किंवा टाइम न्यू रोमन. नंतर याला बोल्ट करू शकता. ठीक आहे. बघा आता हे छोटं झालेलं आहे, याची साईज इन्क्रीज करायची. याला Ctrl+A करायचं आणि इथं टाकायचं 5. याची साईज इन्क्रीज करा. ठीक आहे. हे नाव पण उचलून तुम्ही इकडं पेस्ट करू शकता, मूव करू शकता. हे ऑर्थो मोड बंद करायचं, तुम्हाला जिथं पाहिजे तुम्ही ते तिथं हे करू शकता. हे डायमेन्शन थोडंसं वर घ्या. ठीक आहे. आणि हेच नेम इथून तुम्ही कॉपी करून पण टाकू शकता. प्रॅक्टिकलची इथं बसतंय. ठीक आहे. ही टेम्पलेट वगैरे पण बनवायची पुढं प्रॅक्टिकलमध्ये आहे ते, तर आपण त्यावेळेस ते बघू. आता आपण काय केलं, हे ड्रॉईंग कंप्लीट केलं. ठीक आहे. तर आपल्याला आता याची काय करायचं, आउटपुट घ्यायचं. आउटपुट म्हणजेच काय, प्रिंट आउट. तर मग याला पहिले सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर ना बघा फाईल, सेव्ह ॲज. पहिले सेव्ह करून घ्या तुम्हाला जिथं सेव्ह करा तिथं. नंतर ना Ctrl+P मध्ये बघा इथं हे जे नन आहे, ननची इथं बघा DWG to PDF. इथं तुम्ही कोणतं शीट घेतलं होतं A3 साईजचं, तर A3 साईजचं शीट सिलेक्ट करायचं. बघा इथं ISO A3
E3, ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं जो डिस्प्ले इथं विंडो म्हणायचं आणि इथं जायचं बघा. इथं गेल्यानंतर ना बघा ह्या कॉर्नर तो हा कॉर्नर सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर ना बघा इथे याला सेंट्रलाइज करायचं. सेंट्रलाइज केल्यानंतर ना इथं लँडस्केप करायचं आणि याला ओके करायचं. ओके केल्यानंतर ना बघा तुम्ही ज्या फोल्डरमध्ये किंवा जिथं तुम्हाला ते सेव्ह करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि त्याचं नाव ऑटोमॅटिक येतं बघा. सेव्ह झालं बघा. सेव्ह झाल्यानंतर ना हे बघा इथं PDF कन्वर्ट झालं. PDF काय झालं, कन्वर्ट झालं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय घेतलं, त्याचं आउटपुट घेतलं. हे बघा त्याचं नाव वगैरे आलं. त्याच्यानंतर आपण इथं हे चेंज केले होते ते पण तिथं टेक्स्टमध्ये येऊन गेलं बघा, ठीक आहे. आणि याला सेव्ह करायचं. बाकी आपण दुसरं प्रॅक्टिकल नेक्स्ट प्रॅक्टिकल हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, ठीक आहे. आपण आता हे 4 नंबरचं प्रॅक्टिकल कंप्लीट झालं. याचं हे आउटपुट तुम्ही याची प्रिंटआउट काढून तुमच्या फाईलला अटॅच करू शकता.